बघा पकडलंय कसं तरी नांगोड्याला चांगले ना मोठे मोठे चिंबोरे आहेत. मासे आणि खेकडे झाल्यात साफ करून. कालच्याला ना अलिबागवर ना इकडं आलतो. तुम्हाला इकडं काही जास्त दाखवायला जमलं नाही. काशीत बीचला आहे आणि इकडे ना पाऊस मस्तपैकी पडायला लागलाय. सकाळच्या ना 6:45 वाजलेत. बघा किती भारी पाऊस पडतोय. इकडे समोरच्या बाजूला ना नारळाची झाड आहेत. आता आजचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. आजच्याला ना एखाद्या वेळेस ना आम्ही काहीतरी बनवणार आहे, पण असं पाऊस जर पडायला लागलं तर मग एखाद्या वेळेस ना बनवता काय यायचं नाही इकडं. तर बघू रानामध्ये आपल्याला एखाद्या ठिकाणी चान्स भेटला ना तर मासे घेऊ आणि तिकडं जे ना बनवू सुद्धा नाही का पिंके. मस्त वाटतं. आता सकाळ सकाळच पाऊस पडायला लागलाय. इतकं गरम व्हायचं नाही इथं रात्री. आता ना सकाळच्या 8 वाजल्यात. सगळं उरकलं. आता निघतो. आता दुसऱ्या बाजूला जाऊ. आता तुम्हाला दाखवतोय. इथून येणं जाऊ. इथं सुद्धा ना बीच आहे, पण बंद आहे इथलं बीच. चला तरी सुद्धा तुम्हाला दाखवतोय. सकाळ सकाळी ना मस्त पाऊस पडलाय आणि चांगलं आहे ना, थंड थंड वाटतंय. सकाळच्या लवकरच पाऊस झालाय मागाशीच. चला थोडं चालत चाललो आम्ही पुढच्या बाजूला. चला चालू आता समोरच्या बाजूला. आम्ही बीच सोडून दुसऱ्या बाजूला आलो आहे. इकडे आहे ना काय आपल्याला आहे ना ह्या साईडला एखाद्या वेळेस ना खेकडी बघायला भेटतील. त्या दगडी आहेत ना भरपूर त्याच्यामध्ये असतील. आणि लाटा बघा सकाळ सकाळ किती सुटल्यात. चला आता बघू ह्या साईडला आपल्याला काय बारीक बारीक खेकडीचे पिल्ले भेटतात का. मग मोठेच असणार आहे, पण भेटतात का नाही ते बघू. मोठे भेटतात का बारीक भेटतात का काय भेटत पण नाहीत ते. या साईडला ना पूर्ण पाणी असणार आहे. आता भरती एखाद्या वेळेस ना खाली चालले, मग ना भरती नाही आता ना आटत चाललंय. समुद्र आहे ना पाण्याचं प्रवाह आहे ना कमी होत चाललंय. लोकेशन बघा किती जबरदस्त दिसतंय या साईडला. म्हणजे समुद्राच्या कडेला ना कोणत्याही ठिकाणी गेलो ना तर हे असंच आपल्याला एकदम भारी नजारा बघायला भेटणार आहे. बघा किती भारी दिसतंय. समोरच्या बाजूने ना पाऊस पण येतोय वाटतं. त्या साईडला ना पूर्ण काळ झालंय. दाखव. ह्याला एकच नांगुड आहे, ते एक छोटे बारकी. हे बघा किती भारी दिसतात. मग वेगळाच खेकडा आहे ह्यो ना पूर्ण खेकडाच वेगळा आहे ह्यो. असा तर मी कधी पाहिला नाही. ह्या दगडावरती ठेवलाय ना तर मग कळत सुद्धा नाही. एक बारक आहे. ह्याला एकच नांगुड आहे. एकच असतोय का दोन असतात काय माहिती नाही, पण दिसतोय ते एकच. तिकडं आयला चांगले मोठी खेकड भेटले. तुम्हाला दाखवतो आता. समंतू ते बघ तिकडे खेकड भेटली. ही आता कशी आहे काय माहिती. ही वेगळी आहे. लयच ताकद करते ती, चावायला बघती. हा सोड परत. चावते. सोड सोड. समुद्राच्या खेकडे ह्या अशा असतात, लय ताकद करतात चावायला. समजत हे बघ. हे अनुष्का पिंके हे बघ. हा आता हे ना हे तिसरी आपल्याला भेटायची. तिकडे ना शालूला पण भेटलंय. येवर घेऊन येते. हाय का बारीक होत. मोठ्या मोठ्या दगडेत ना ह्याच्या खाली असतील. आता आपल्याला वेगळे भेटतात का बघायला ते बघायच्यात.
दुसरा एक सापडलाय लय बारीक आहे. वेगळा आहे का तो जे वेगळं आहे थोडं. सोड बरं. ह्यो थोडं वेगळं आहे काही पाहिलं सापडलं तसं आहे काय सांगता येत नाही. कमेंट करा. ह्यो मला तर वेगळं वाटतंय. ले ना. ह्याच्यावरती ठेवू आपण. बसलाय तो तिकडे ना. परत एकदा आईला वेगळा सापडलाय खेकडा. तो दाखवतो आता तुम्हाला. आणि डिझाईन ह्यो वेगळा आहे. याचे नांगुडे बारीक आहेत. आणि ह्यो पण वेगळा आहे. हे पिंके तो घेऊन ये बरं. हे बघा ह्यो पण भारी दिसतोय आणि तो सुद्धा भारी दिसतोय. खेकडे बरेचसे भेटल्यात आम्हाला. त्या पण आहे ना प्रत्येक खेकड भेटते ना ती वेगळीच भेटते. मग कलर वेगळा असतोय, साईज वेगळी, डिझाईन वेगळी त्याच्यावरची. सगळे वेगवेगळे भेटतात आम्हाला. 4-5 भेटल्यात आतापर्यंत. काय ना एकदमच बारक्या होत्या त्या काही घेतल्या नाही. या मोठ्या मोठ्या घेतल्यात. सोडल्यात आम्ही. एक इकडे गेली ह्या दगडाच्या खाली. ही इकडं बघा ही एक आहे. आणि एक इथं गेली खाली तिकडं. सोड. आणि ही मोठी होती ती पण सोडली आम्ही. हे बघा मग मोठ्या आहेत का काय सांगता येत नाही. इतक्यांच्या एखाद्या वेळेस साईज असेल काही सांगता येत नाही एवढं तर. अक्षयला इकडं काय भेटलंय काय ते झिंगी कोळंबी वाटतं. काही सांगता येत नाही कोळंबी असेल की काय. पण मला तर वाटते की कोळंबीच आहे. बारकी एकदमच. हे समंता काय करते तू? हा काय चाललंय? किल्ला किल्ला चाललंय. मग बिर्डिंग बिर्डिंग मग दुसरे डोंगर. कैदासने इथून खेकडा एक पकडलाय. पण तो सगळ्यात आहे ना फास्ट असतोय. सोड बरं खाली. दिसत नाही. दिसत सुद्धा नाही याच्यामध्ये मोबाईल मध्ये. हे बघा लय सरळ पळतो. गेला तिकडं. आता ना बीचवरनं निघालोय आम्ही. मग थोड्या पाहिलं तिथं खेकडी सुद्धा. आणि आता समोरच्या बाजूला चाललोय. आता इकडून आहे ना आजच्याला घरी जाणार आहे. पण जाता जाता काहीतरी ना मासे भेटले ना ते घेणार आहे. आणि ते सुद्धा बनवणार आहे इकडंच. फक्त ना मासे भेटायला पाहिजे. भेटले तर बरंच आहे. आता ना सकाळच्या 9:30 ते 9:45 वाजलात. आणि आता आम्ही निघालोय मुरुड जंजिरा साईडला. मुरुड साईडला. आणि तिकडं आता बघ जाऊन त्या साईडला जाऊ. इथं थांबलेलो वडेपाव घेऊन आलोय. आणि आता सगळ्यांना रोयदशेना देतोय वाटून. सगळे ना 15 आणलं. तिकडे एक समोरच्या बाजूला गाडी आहे आपली. हे घे समंता. समंता उठले आता झोपेतूनच. हे घ्या पाटक्याने. तिकडं समोर पण द्यायचेत अजून. ह्या साईडला अशीच पिशवी भेटते वडेपाव असो किंवा काय पण. माशाची हा आपल्या तिकडं माशाला देतात. चिकनला माशा. हा त्या साईडला अशी भेटते. लई गरम होतं या साईडला मोकारच. मागाशी सकाळी जे ना पाऊस तर झालाय तरी सुद्धा बघा लगेचच किती ऊन आहे ह्या साईडला. चला वडेपाव दिला सगळ्यांना. आता जात आहे पुढच्या बाजूला. तिकडे ना समोरच्या बाजूला मच्छी मार्केट आहे. तिकडे जाऊ आता. आणि मग चांगले आहे ना ह्या साईडचे मच्छी घेऊ. जे काय भेटते ते आपल्याला. मार्केटला जायचं आहे. हे घेतले ना सगळ्यांनी. घेतले. चला आता जाऊ समोरच्या बाजूला. ह्याच रस्त्याने जायचं आहे. आणि तिकडं मच्छी घेऊ. आता कोणची भेटतात काय माहिती. चला मच्छी घेऊ. हा चांगली घेऊ. मग आपण जे कधी खाल्ले नसेल ना ते घेऊ. फक्त भेटायला पाहिजे. चला हा
मार्केट आहे पुढं. विचारलंय बऱ्याचशा लोकांना इकडं, ते बोलले की तिकडं पुढे भेटत. बऱ्याच उशिरानंतर आहे ना आपल्याला एक मच्छी मार्केट मिळालंय, पण भेटलंय मच्छी मार्केट. इथं सुद्धा ना खेकडे आहेत, समुद्राचे चिंबोरी. बाकी ना तिथपर्यंतच आहेत. इतकं जे बारका जे मार्केट, पण भरपूर गर्दी आहे मार्केटला. आणि मासे ना कमीच आहेत, जास्त काही मासे नाहीत. आता ना आपण मंडईमध्ये जाऊ. ह्या बघा, ह्याच्या आतमध्ये सुद्धा ना भरपूर मासे असणार आहे. तिकडं जाऊ आतमध्ये. या साईडला बघा भरपूर मासे आहेत. आता ना आम्हाला मासे तर काही भेटले नाही, तर इथं ना चिंबोर आहेत, तर त्याच घेऊ आता. म्हणजे ते विचारून बघतोय आता भेटतात का नाही ते सुद्धा, कारण तर गिराईक भरपूर आहे आणि लोकांनी ना सांगून दिलं. चांगले ना मोठ्या मोठ्या चिंबोरे आहेत. तर आता बघू भेटतात का नाही. किती म्हणतात? 500 सांगतात ते, त्यांना आपण 400 सांगतोय. हां काय सांगतात? हां घ्या. काय म्हणतात 50 वाढवून घ्या. हां हां बरोबर आहे ना. हा ना 450 पर्यंत द्यायला पाहिजे. घेऊ ते आपण आता. हां आता ना घेतले आम्ही. ते बघा ते मोठे मोठे आहेत ना चेंबर, ते घेतलेत आम्ही. ते चला आता अजून दुसरं काहीतरी घेऊ. आता ना चालत चाललोय. गाड्या ना त्या बाजूला घेऊन गेल्यात, कारण तर ना तिकडे काही जागा होता नाही लावायला गाड्या, त्याच्यामुळे ना थोडं चालत चाललो. आता मासे घेतले, जास्त काही मासे भेटले नाही, थोडे भेटलेत आता. ते पण आहे ना भरपूर महाग आहे तिकडं. जितडा घ्यायचा होता तो तर भेटलाच नाही. इथं ना थोडं भेटलंय, लयच कमी, अर्धा किलो असून फक्त. आणि बाकी दुसरे घेतल्यात, बोईट घेतल्यात जास्त, आणि मग परत चिंबोर घेतले समुद्राचे. ते घेऊन चाललो आता. कुठंतरी जाऊ आणि एखाद्या जंगलाच्या ठिकाणी आहे ना बनवू मस्तपैकी. तर तुम्हाला बघायला भेटणार आहे कशी कशी रेसिपी बनवते आजच्याला पिंकी इकडं. हे पिंकी बनवायला जमल का तुला? हा बनवू तसंच नाही आली तरी बनवायला लागणार आहे. जसं जमन तसं आता बनवते पिंकी. इकडे ना बोटी लागले सगळ्या, या मासे पकडायच्याच आहेत होड्या, आणि बाकी त्या बाजूला सुद्धा आहेत बऱ्याचशा. हे असं लोकेशन आहे इकडं, आणि पलीकडच्या बाजूला समुद्र आहे मोठा. आता आहे ना आम्ही मुरुडला आहे. मुरुड तो तिकडं बघा जंजिरा किल्ला आहे, पाण्यामध्ये दिसतच असेल तुम्हाला. किल्ला आहे तो आतमध्ये, आणि इथं आहे ना चांगला उंच जागा आहे. उंच जागेवरती थांबलो. इथून सगळ्या साईडला आहे ना दिसतंय म्हणजे लांब लांबपर्यंत. हे बघा या साईडला आहे ना मोठा रावण आहे समुद्राचा इकडं, आणि किल्ला ह्या बाजूला एक तिकडे एक आहे. तर थांबलो आता थोडा वेळ इथं थांबणार आहे, आणि इथून सुद्धा ना निघून जाणार आहे. आणि आपल्याला ना पहिलं तर कालवण बनवायचं आहे माशांचं. मासे खेकडे आणल्यात, एकदम जबरदस्त लोकेशन आहे इकडं. हे उतर आता नाही इथं थांबलोय थोडं, कारण तर आम्हाला पाणी दिसलंय. पाणी भेटत नाही इकडं. बरंच ना गावामध्ये सुद्धा ना ते असे मसले नाही पाण्याच्या, थंड पाण्याचे किंवा कसलंच पाणीच नाही. ते इथे ना पाईप आहे, आणि पाईपामधनं ना पाणी निघते. तर तेच घेणार आहे आम्ही आता, पाण्याच्या बाटल्या भरून. मग लोक सुद्धा ना घेत असणार आहे. इथं जागा आहे पाणी भरायचं, तिथून सुद्धा ना आम्ही पण घेऊन जाणार आहे पाणी. आणि तिकडे ना रानामध्ये जाऊन स्वयंपाक बनवायचा अजून.
आता आहे ना 1:30 वाजल्यात. तर आता आम्हाला एकदम भारी जागा भेटला. इथं आहे ना एकदम मोकळं मैदान आहे. ह्या साईडला पूर्ण आहे ना मोकळं मैदान आहे. आणि त्याच्याच शेजारीने इकडं मोठी मोठी झाड आहेत. हे सगळ्यात उंच झाड आहे. तर याचं सावलीनं आम्ही बनवणार आहे आता स्वयंपाक. 2-3 आहे ना वेगवेगळे प्रकारचे आहे ना मासे घेऊन आलो आहे. ते ना साफ करायच्यात. आणि इथं जे ना 2 चुली बनवायच्यात. कारण तरी ना पाऊस सुद्धा ह्या साईडनी आलंयच. मग पावसाच्या अगोदर होतील तरी त्याच्यामुळे ना 2 चुली बनवू. आणि बनवू एकदमच भारी रेसिपी. आता ना तिकडे भात शिजत घातलंय. आता मासे पिंकीनं साफ करून घेते. पहिलं तर ना बोईट मासे आणल्यात ना ते साफ करून घेते. त्याच्यानंतर ना खेकडी पण साफ करायच्यात. हे बघा हे इतके ना हे ताट भरलंय. मग वाटे ना मोठे ते फुल भरलंय. मग हे ना ह्यो थोडं वेगळं मासा आहे. जितडा मासा काय जास्त भेटला नाही. इतकाच होता. आमच्या अगोदर आहे ना पूर्ण मासे संपलेले. त्याच्यामुळे ना हे जितके भेटले ना तितके घेऊन आलो आम्ही. आता पिंकी लागली साफ करायला इकडं. आता ना मासे झालेत साफ करून. पिंकीने इकडे ना खेकडे घेतल्यात. समुद्राची चिंबोरी. जमतंय का? मग काय होतंय? तुकडा करायला लागतील. सगळ्या तळून झाल्यात. आता साफ करून घेते. मासे आणि खेकडे झाल्यात साफ करून. हे बघा आता पचक्याने कालवण बनवून घेते. अरे पाणी आलं. तेल टाकलंय. आता लसूण टाकून घेते. पण टाकून घेते. आता कांदा खेकडीचं आणि माशाचं कालवण बनवून घेते. या साईड लसूण टाकून घेते. आता ना ह्या साईडला एक ह्याच्यामध्ये काय बनवणार आहे इकडं ह्या पातेल्यामध्ये? ह्या पातेल्यात का माशाचं कालवण आणि तिकडे खेकडीचं कालवण. कढईमध्ये खेकडीचं कालवण. लसूण आणि मिरच्या टाकून घेतल्यात. आता कांदा पण टाकून घेते लगेच. कारण तर ना पाऊस या साईडला बघा एकदमच जवळ आलं. त्याच्यामुळे ना दोन्ही साईडला चुली बनवल्यात. आणि ह्याच्यामध्ये माशांचं कालवण आणि तिकडं खेकडींचं कालवण लगेच जे ना बनवून घ्यायचंय. पाऊस हा घे टाक चल पटापट. पिंके तिखट व्हायला ना पान. मासे टाकून घेते. आता दोन्ही पण आहे ना मिक्सच टाकते आता पिंकी. कारण तरी ना जास्त मासे नव्हते. ते दुसरे होते ना ते 2च होते. आणि ते पण आहे ना एकदम बारीक साईजचे. तर ते जितडा होता ना ते ह्याच्यामध्ये जे ना मिक्स आता करायच्यात. इकडं आहे ना खेकडींचं कालवण बनवायचं आहे. शेम आहे ना हे लोळेवाणी वाटते. आपल्या नदीची लोळे असते ना तसेच वाटते हो मासा. ते मासे ना हलवत नाही. तसंच वरून पाणी टाकते आणि त्याच्यानंतर तळून घेते. हा बस चल. बस लय घाई चालले. आता पाऊस यायच्या आधी आहे ना आपलं कालवण तयार व्हायला पाहिजे. म्हणजे जेवायला सुद्धा आहे ना भेटायला पाहिजे. हा टाक चल. कोथिंबीर पण टाकून घेते आता लगेच. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आहे ना ते टाकून सगळं मसाले घे पटक्याने. आता ना कालवण शिजतंयच. उकळी सुद्धा ना आले. आता दोन्ही सुद्धा कालवण आणलं. तर आता होणार आहे इतक्यातच.
आता जेवायला बसायचं लगेचच तिकडे बसू मैदानीमध्ये. आता ना इतकी भूक लागली ना 3 वाजल्यात आजच्याला डायरेक्ट जेवण करायला 3 वाजल्यात. नाश्त्यानं केलेला तरी सुद्धा ना भूक तर भरपूर लागला. आता ना बसलो आम्ही जेवायला इथंच माळामध्ये. आणि पहिलं तर ना तिकडं पोरांना द्यायची पिंकी वाढून. हे बघा इकडं ना बारीक बारीक टाक आहेत ते वाढतात आता दोघी जणी. हे तुम्हाला काय काय पाहिजे? कोणतं पाहिजे? मासे का खेकडी? खेकडी नाही चिंबोरी. चिंबोरी. हे अनुष्का तुला खेकडच. हे बघा इतके जण बसलो आम्ही. आजच्याला ना भरपूर माणसं आहेत. बारकी पोरं सुद्धा ना बरीचशी आहेत. आणि आम्ही या बाजूने बसलो आता. जेवण खाले तुला पडले ना. आता ना बसलो आम्ही जेवायला. पहिलं तर आहे ना माशांचं कालवून घेतलंय. जे बोईट मासे होते ना आणि बोईट मासे आणि जितडा त्याच्यामध्ये जे ना मिक्स करून कालवण बनवलं. आणि दुसरं ना खेकडींचं सुद्धा आहे. तर मिक्स द्यायचं आता ते प्रत्येकाला सेम. इकडे पिंकी वाढते आता. थांबा ना या जेवायला आता आम्ही ना सगळे जेवायला बसलोय. वाढू का तुला? आता ना निघालो आम्ही घरी. सगळं उरकलंय बसल्यात गाडीमध्ये सुद्धा. आता निघतोय. आता घरी जायला किती उशीर लागतोय. अंधार पूर्ण पाडणार आहे. आता ना 4 वाजल्यात आणि घरी जायला ना एखाद्या वेळेस 9 वाजते ना असं तर वाटतंय. चला जाऊ. जसं जमन ना तसं तुम्हाला दाखवतेच.